नमस्कार, मी म्हणाली. नीट परीक्षा घोटाळा हा थोडका नाही तर कोट्यावधीचा घोटाळा आहे. NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणारी, केंद्रीय सरकारकडून घेण्यात येणारी ही परीक्षा, जी परीक्षा अतिशय कठोर पद्धतीने घेतल्या जाते. परीक्षा केंद्रांवर मुलांच्या शर्टच्या बटन सुद्धा तोडल्या जातात, मुलींच्या कानातले नाकातले सुद्धा काढल्या जातात. अशी अतिशय कठोर पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी, तिथूनच पेपर लीक होतो. शुभम खैरनार पासून सुरू झालेला प्रवास लातूर येथील शिवराज मोटेगावकर यांच्यापर्यंत येऊन पोचतो आणि तिथून सुरू होतो मोठा प्रवास. असे कितीतरी लोक याच्यामध्ये गुंतलेले आहे आणि कोट्यावधीचा 15 लाख रुपयांना हा पेपर विकल्या गेलेला आहे. प्रचंड मोठा झाडा. खरं तर शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे, PV कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि शिवराज मोटेगावकर हे जे मुख्य आरोपी आहे, यांना भर चौकामध्ये उभं करून सोटे मारायला पाहिजे. यांच्या ढुंगणावर तोंडाला काळ फासून संपूर्ण समाजामध्ये अशा ह्या लोकांची धीण काढायला पाहिजे. कारण यांनी एक सभ्यतेचा बुरखा पांघरून खूप मोठा समाजाला धोका दिलेला आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. 22 लाख. जे विद्यार्थी सध्या, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, काही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले आहे, तर अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. जेव्हा हे विद्यार्थी या परीक्षेचं प्रिपरेशन करतात, तर हे विद्यार्थी संपूर्ण आयुष्य आपलं पणाला लावलं असते. कुटुंबामध्ये जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, तर सहज तोंडून निघतं की माझा मुलगा मोठा झाल्यानंतर डॉक्टर होईल. या 22 लाखांमध्ये एखादी अशी आई वडील असतील, एखादा विद्यार्थी शेतकऱ्याचा मुलगा असेल, एखादी विद्यार्थी एखाद्या मेड सर्वंटचा घरकाम करणाऱ्या बाईचा मुलगा असेल. साधारण परिस्थितीतून आलेले मुलं असतात. पै जोडून आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचं स्वप्न पाहतात. आणि असे हरामखोर, मोटेगावकर सारखे, कुलकर्णी सारखे हरामखोर या लोकांचा स्वप्नाचा चुरळा करतात. कारण यांना करोडो रुपये कमवायचे असते. पैशाची हाव खूप मोठी असते. म्हणतात की हा मोटेगावकर सायकलवर फिरत होता आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देत होता, त्यांना मोटिवेट करत होता. काय मोटेगावकर, कुणावर विश्वास ठेवायचा? रावणाने सीतेचं हरण केले, हा तर त्याचा गुन्हा होताच, परंतु साधूचा वेश धारण करून सीतेचे हरण केले, हा सर्वात मोठा गुन्हा होता. PV कुलकर्णी असो, मनीषा मांढरे असो, खैरनार असो की मोटेगावकर असो, तुम्ही एक समाजासमोर एक सभ्यतेचा बुरखा पांघरला होता. म्हणतात की मोटेगावकर म्हणत होते की मला एक दैवी शक्ती आहे, त्या दैवी शक्तीच्या माध्यमातून मला प्रश्नपत्रिका माहिती होतात आणि त्या प्रश्नपत्रिका त्यामुळे मी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. मोठमोठाल्या लातूरमध्ये मोठमोठाले हॉल, मोठमोठाल्या स्क्रीन, थोडीने लाखोची फी वसूल करणारा मोटेगावकर, RCC ज्याची कोचिंग क्लासेस, RCC कोचिंग क्लासेस म्हणतात की लातूर हे शिक्षणाचं माहेरघर. त्या ठिकाणून मोठमोठाले डॉक्टर, इंजिनियर्स, ऑफिसर्स झालेले आहेत. काही हरकत नाही, व्हायलाच पाहिजे. परंतु अशा प्रकारचं एक सभ्यतेचा बुरखा पांघरून काहीही घेणं नेतो. यांना करोडो कमवायचे होते आणि हे करोडो कमवायसाठी त्यांनी एक सभ्यतेचा बुरखा पांघरलेला होता. सर्वात मोठी 20,000 कोटीची मालमत्ता मोटेगावकरांनी जमा केली होती. आणि मोटेगावकर म्हणजे लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा देव मानला जात होता. ज्यांनी तुम्हाला देव मानलं, लोक तुमच्या पाया पडत होते, कारण तुम्ही त्यांची मुलं घडवत होते.
आणि तुम्ही त्या मुलांचा, त्या विद्यार्थ्यांचा, त्या आईवडिलांचा एवढा विश्वासघात केलेला आहे की यानंतर गुरुवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असा हा शिवराज मोटेगावकर भर चौकामध्ये याच्या ढुंगणावर सोटी द्यायला पाहिजे. खरं तर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे सर्व एका ठिकाणी जमा करून सर्वांना जोडायला पाहिजे होतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी, एक व्हिडिओ आला, विद्यार्थिनी बोलते आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केले आणि तिथे राष्ट्रगीत म्हटलं, राष्ट्रगीत म्हणताना इथल्या शासनाने, त्या पोलिसांनी त्यांना मारले. म्हणजे गुन्हा केल्यानंतर त्याचा विरोधसुद्धा करण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये राहिलेला नाही. खरं तर NTA सारखी जी संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून पेपर बाहेर निघणे, लीक होणे आणि विकल्या जाणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम होणे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. अतिशय मनाला आणि 22 लाख विद्यार्थ्यांचा जीव घेणारी ही घटना आहे. जे विद्यार्थ्यांचे पालक पै जोडून पोरांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतात, त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराळा ह्या मोटेगावकर, कुलकर्णी, मांढरेबाई, मनीषा वाघमारेबाई ह्या सर्वांनी त्यांचा चुराळा केलेला आहे. आणि अशा प्रकारे या 22 लाख विद्यार्थ्यांचा, ज्यामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आलेले जे विद्यार्थी होते, ज्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्यांना भर चौकामध्ये उभं राहून खेटराने बडवले पाहिजे. हरामखोरांनो, तुमच्या कोट्यावधीच्या मालमत्तेसाठी तुम्ही कोणाच्या जीवाशी खेळता आणि तोही एक समाजामध्ये एक प्रतिष्ठेचा आणि सभ्यतेचा बुरखा पांघरून PV कुलकर्णीसारखा NTA काम करणारा, मोटेगावकरसारखा कोचिंग क्लासेस चालवणारा, यांच्या कोचिंग क्लासेसचं वैभव पाहता डोळे दिपून जातात. मोठमोठ्याल्या स्क्रीन आणि लाखो रुपये फी आणि लाखो रुपयाचा गोरखधंदा करणारे हे आता पकडल्यानंतर हरामखोर सुटतील सुद्धा, काहीही सांगता येत नाही. कारण या देशामध्ये गुन्हेगार कधी सुटेल, कधी त्याला क्लीन चिट दिल्या जाईल. कारण आजपर्यंत आपण अनेक घटना पाहिल्या, घटना घडल्यानंतर यांना क्लीन चिट दिल्या जाते, कशी दिल्या जाते, कशी मिळते, कसे काय बाहेर पडतात, हा सुद्धा आपल्या सर्वसामान्यांसाठी मोठा प्रश्न आहे. हा नंतरचा भाग झाला. परंतु 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराळा करणारा, त्यांना डिप्रेशनमध्ये ढकलणाऱ्या, त्यांचा आत्मविश्वासाचा चकनाचूर करणाऱ्या ह्या सर्व आरोपींना, हे प्रमुख 6 आरोपी आणि यांच्यामध्ये गुंतलेले असते, या सर्वांना सजा तर व्हायलाच पाहिजे. पण यांच्या ढुंगणावर सोटे बसलेच पाहिजे. तरच या विद्यार्थ्यांच्या ज्या वेदना आहे, खरोखर हा वेदनादायी प्रसंग असते. कारण डॉक्टर होण्याचं स्वप्न हे लहानपणापासून पाहिलं जाते आणि तो लहानपणापासूनचा जो प्रवास असतो, तो प्रवास अतिशय खडतर असतो. तसेच हे प्रकरण आज उघडकीस आलं. या आधी किती असे बोगस डॉक्टर झाले की जे समाजामध्ये डॉक्टर होऊन डॉक्टर सेवा देत आहे, रुग्णसेवा देत आहे, खरं तर हे रुग्णांचे जीव घ्यायला बसलेले आहेत. असे बोगस किती डॉक्टर समाजामध्ये असतील, त्यांना सुद्धा शोधून ते हरामखोर सुद्धा डॉक्टरी पेशातून हाकलायला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे, अशा प्रकारचे जे समाजामध्ये धोकेबाज असतात, ह्या धोकेबाजांना शोधून यांच्यापासून दूर राहणे किंवा यांचा बुरखा फाडून समाजासमोर आणणे हे खरं आपल्या नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. मी एवढीच विनंती करते विद्यार्थ्यांना की संयम राखा, कारण आपलं भविष्य आपल्यालाच घडवावं लागते. ह्या हरामखोरांना पैसा कमावण्यामध्ये एवढं ते स्वतःला
पराकोटीची नीचता यांच्यामध्ये भरलेली असते. त्यांना कोणाच्याही भावनांसोबत काहीही घेणं देणं नसतं. संयम राखा आणि पुन्हा या परीक्षेला सामोरे जा, एवढीच मी विद्यार्थ्यांना विनंती करते. स्वतःच्या जीवन संपवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. पुन्हा आपण प्रयत्न करा आणि परीक्षेला सामोरे जा आणि आपल्या स्वप्नाची पूर्तता करा, एवढीच मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते. धन्यवाद.